नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकत असाल, अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती संबंधी एक महत्त्वाचं अपडेट आहे। सकाळपासून बऱ्याच अंगणवाडी सेविका ज्या अंतर्गत भरतीची तयारी करतायत आणि त्यांचे फोन मेसेज येत आहेत की सर अंगणवाडी भरतीला स्टे आलाय का, परत कोर्ट केस झाली आहे का, नेमकं काय आहे त्या संबंधी थोडक्यात माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। आणि लोकमत न्यूजपेपर असेल किंवा बाकीचे न्यूजपेपर असेल, त्या न्यूजपेपरला सुद्धा न्यूजपेपरचे सुद्धा बऱ्याच जणांनी फोटो पाठवलेत की सर नेमकं काय आहे हे आपल्याला या छोटासा व्हिडिओ असणार आहे, यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नेमकं स्टे आलाय का किंवा नवीन GR आलाय का, काय आहे ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल। क्लिअर सर्वांना? चलो, तर आता मी तुम्हाला ते जो फोटो मला पाठवलाय बऱ्याच जणांनी किंवा मी न्यूजपेपरमध्ये बघितलाय तो फोटो दाखवतो बघा। अशा प्रकारची न्यूज आहे आजच्या लोकमतला की अंगणवाडी मुख्य सेविका पदोन्नती 55 वर्ष वयोमर्यादा, 55 वर्ष वयोमर्यादा। आता नव्याने जाहिरात काढण्याचे आदेश, हे तुम्हाला दिसत असेल, थोडंसं ब्लर दिसत असेल, पण तरी लक्षात घ्या। महत्त्वाचं म्हणजे काय होतं, आपल्याला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती नागरी प्रकल्पाची जाहिरात आलेली आहे, बरोबर आहे। फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती, फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा संपलेली आहे। 272+ जागांची ही जाहिरात होती, बरोबर एक नाही। आणि त्यामध्ये जे नियम आणि अटी सांगितल्या होत्या, म्हणजे जे क्वालिफिकेशन सांगितलं होतं ते म्हणजे पदवी पाहिजे होती। काय सांगितलं होतं क्वालिफिकेशन? एकतर पदवी, आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत, आता अंतर्गत भरतीमधून आपल्याला माहिती आहे की ज्या अंगणवाडी सेविका ज्यांना 10 वर्षाची सलग सेवा ज्यांनी दिलेली आहे, बरोबर आहे, त्याच फक्त अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी काय आहेत की फॉर्म भरण्यासाठी पात्र असतात। आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं वयोमर्यादा किती केली होती? 50 वयोमर्यादा केली होती। आलं लक्षामध्ये? मग या निर्णयाच्या विरोधामध्ये, या निर्णयाच्या किंवा तो जो GR होता किंवा जी जाहिरात आली होती त्याच्या विरोधामध्ये काही अंगणवाडी सेविका यांनी कोल्हापूर सर्किट बेंच जे आहे ना, तर त्या ठिकाणी पिटिशन फाईल केलं होतं। आपली एक महत्त्वाचं याचिका दाखल केली होती, त्यामध्ये काय काय हे मी तुम्हाला सांगतो बरं का। महत्त्वाचं हे कोणत्या कोर्टाचा आदेश आहे, तर मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचने एक आदेश दिलेला आहे की 3 जुलै 2026 ला जो पण शासन निर्णय, जो पण GR आला होता तो GR रद्द करण्यात आलेला आहे, त्या GR मध्ये सांगितलं होतं की वयोमर्यादा 50 वर्ष, त्याच्यामध्ये त्या GR मध्ये वयोमर्यादा किती सांगितली होती? 50 वर्ष। आणि आता कोर्टाने सांगितलेलं आहे की नवीन जाहिरात काढण्याचे आदेश दिलेत। नवीन जाहिरात काढा ज्यामध्ये क्वालिफिकेशन हे 55 वर्ष करा। काय करा? 55 वर्ष। आता हे कोर्टाने म्हणजे नेमकं कोणत्या केसचा रेफरन्स वगैरे ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। आता महत्त्वाचं लक्षात ठेवा, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की 17 नोव्हेंबर 2001 चा एक GR होता, आणि त्यानंतर 7 डिसेंबर 2001 चं शुद्धीपत्रक होतं। हे खूप जुनं आहे बरं का। 17 नोव्हेंबर 2001 आणि 7 डिसेंबर 2001 चं एक शुद्धीपत्रक होतं। त्यामध्ये जी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका पदासाठी पदोन्नतीची कमाल वयोमर्यादा म्हणजे मॅक्सिमम एज लिमिट किती होतं? 55 वर्ष होतं, बरोबर आहे। 55 वर्ष होतं। 2021 ला परत एक GR काढला शासनाने, आणि त्यामध्ये ती वयोमर्यादा किती केली? 45 वर्ष केली होती। वयोमर्यादा 45 वर्ष केली, परत कोर्ट केस झाली, आणि त्यामध्ये जी 45 वर्ष वयोमर्यादा केली होती तो GR असंवैधानिक आहे असं म्हणून त्यांनी कोर्टाने काय केला होता? तो GR रद्द केला होता। त्यानंतर आता जाहिरात आली, आपल्याला माहिती आहे जाहिरात आली होती, त्या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा किती केली? 50 वर्ष केली। मग परत अंगणवाडी सेविका यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती, आणि 21 ऑगस्ट आणि जो निर्णय आलाय त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की नव्याने जाहिरात काय करायचं आहे? प्रसिद्ध करायची आहे। इतकं महत्त्वाचं आहे। आता इतका महत्त्वाचा जो न्यूजपेपरला पण आहे, आणि मी स्वतः चेक केलं, कोल्हापूर सर्किट बेंचची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर सुद्धा सर्च केलंय, त्या प्रकारचं ते आपल्याला एक डॉक्युमेंट सुद्धा मिळालेलं आहे की कोर्टाने असा आदेश दिलेला आहे। आता मग नेमकं भरती प्रक्रिया स्थगित झाली आहे का, स्टे आलाय का, पुढे काय होणार आहे याबद्दल आता आपण लवकरच महत्त्वाचे व्हिडिओ परत घेऊन येणार आहोत, कारण की अजूनही कोणत्याही प्रकारे शासनाचा GR किंवा कोणतंही नोटिफिकेशन आपल्याला आलेलं नाहीये, बरोबर एक नाही। कोणत्या ICDSच्या वगैरे कोणत्याही वेबसाईटवर असं कोणतंही नोटिफिकेशन अजून आलेलं नाहीये, कोणताही GR आलेला नाहीये। जोपर्यंत GR येत नाही, असं नोटिफिकेशन येत नाही, तोपर्यंत सर्वांनी म्हणजे आपला अभ्यास तर चालू ठेवायचा आहे, सर्वांनी अभ्यास चालू ठेवायचा आहे। फक्त या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं होतं की कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे, आणि आता पुढचं काय होऊ शकतं। पुढचं असं होऊ शकतं की नव्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते, आणि ज्यामध्ये क्वालिफिकेशन वयोमर्यादा वगैरे जर आपण बघितलं तर वयोमर्यादा 55 वर्ष होऊ शकते। आलं लक्षामध्ये? हा कोर्टाचा निर्णय आहे कोल्हापूर सर्किट बेंचचा।
मी या ठिकाणी तुम्हाला हे सर्व काय केलेलं आहे, जसं न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे ते पण सांगितलं आहे आणि स्वतः मी ते जो डिसिजन आहे, कोर्टाचा जो आदेश आहे तो सुद्धा मी वाचलेला आहे आणि त्यानुसार हा व्हिडिओ बनवलेला आहे. क्लिअर आहे. आता काय GR येतोय, ICDSचं काय नोटिफिकेशन येत आहे, त्या संबंधी आपण लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. जशी आपल्याला एक्स्ट्राची माहिती मिळत राहील तसे आपले नवीन नवीन व्हिडिओ येतील. तुम्ही फक्त लक्षात घ्या, कुणीही पॅनिक न होता आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे, कारण की ही भरती होणारच आहे. भरती होणारच आहे, थोडासा वेळ मागे पुढे होऊ शकतो फक्त, परंतु भरती प्रक्रिया होणार आहे. आणि अंगणवाडी सेविका अंतर्गत भरतीची तयारी करणाऱ्या सर्व महिलांना पुन्हा एकदा सांगतो, मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, आज पुन्हा एकदा सांगतो की आपल्यासाठी ही शेवटची संधी आहे, शेवटची सुवर्ण संधी आहे, ती आपल्याला गमवायची नाही आहे. जागा भरपूर आहेत. अंतर्गत भरती नागरी प्रकल्पात जाहिरात आहे, शहरी प्रकल्पाची जाहिरात आपली ग्रामीण प्रकल्पाची जाहिरात अजून बाकी आहे. परंतु अभ्यासाला कुणीही सोडू नका. बरेच जण अभ्यास सोडून देतात आणि अचानक पेपर जवळ आला की मग नंतर घाई करतो आपण. त्यापेक्षा आपला अभ्यास चालू राहू द्या. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीने अजिबात काय व्हायचं नाही, डिस्टर्ब व्हायचं नाही. जसं नवीन नोटिफिकेशन येईल, नवीन काहीतरी आपल्याला अपडेट येईल, आपण त्यावर व्हिडिओ 100% बनवणार आहोत. पण सध्याचा निर्णय काय, सध्याची न्यूज काय की अंगणवाडी पर्यवेक्षिका पदोन्नती जी आहे त्यासाठी 55 वर्ष वयोमर्यादा आणि नव्याने जाहिरात काढण्याचे कोल्हापूर सर्किट बेंचचा आदेश. क्लिअर, हे तुम्हाला सांगायचं होतं. अशाच नवीन व्हिडिओसाठी गणेश सर ऑफिशियल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती संबंधी महत्त्वाचे लेक्चर, महत्त्वाचे क्वेश्चन आन्सर, महत्त्वाचे अपडेट सर्व आपण या ठिकाणी घेऊन येत आहोत. त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. थँक्यू सो मच. बाय.